महाराज पूर्णपणे गोंधळात गेले होते की आता काय करावं। एकीकडे औरंगजेब की ज्याच्यावरती आपला अजिबात विश्वास नाही आणि दुसरीकडे मिर्झा राजा जयसिंग हा काय आपल्याला आग्र्याला नेल्याशिवाय शांत बसणार नाही। एवढंच काय तर मिर्झा राजा जयसिंग आणि महाराजांच्या आग्र्याच्या सुरक्षितेची जबाबदारी आपल्या मुलावरती म्हणजेच कुमार राम सिंहाला दिली होती। आता ह्या सर्व विषयाची चर्चा महाराज आपल्या अष्टप्रधान मंडळासमोर करतात। त्यावेळेस आग्र्याला जाण्याचा निर्णय हा अंतिम निर्णय ठरतो। 5 मार्च 1666 ला महाराज महासाहेब जिजाऊंकडे आपल्या स्वराज्याची सूत्र सोपवतात। आग्र्याला निघालेल्या या प्रवासाच्या खर्चासाठी औरंगजेबाने तब्बल 1 लाख रुपये पाठवण्याची व्यवस्था केली होती। आता प्रवास तर सुरू झालाच होता पण वाटेत महाराजांना औरंगजेबाचं पत्र मिळतं। ह्याच पत्राचा उल्लेख प्रसिद्ध इतिहास लेखक सेतू माधवराव पगडी यांनी आपल्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात केला आहे। ह्या पत्राचा आशय असा होतो की आपण इथे कोणत्याही संकोच विना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये। मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल, तुमच्या सेवेसाठी म्हणजे शाही पोशाख ही पाठवत आहे। एवढा गोड बोलणारा औरंगजेब महाराजांना कसं काय देत ठेवतो, नक्की काय झालं होतं पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये। त्यासाठी आताच फॉलो करा।